आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनानं यंदा विशेष नियोजन केलंय। गर्दीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी यंदापासून पहिल्यांदाच एअर अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीत रुग्णांना जलद सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिका बाईक अँब्युलन्स सोबतच आता एअर अँब्युलन्सचा पर्याय उपलब्ध होणार आहे। वारी काळामध्ये आरोग्य संपन्न वारी आणि वारी सहाय्य या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत। प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांमार्फत भाविकांना तात्काळ मदत मिळणार आहे। तसेच पालखी मार्गावर 43 ठिकाणी सुसज्ज आयसीयू सुविधा, 156 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येणार असून 215 फिरते आरोग्य दूत कार्यरत राहणार आहेत। याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये 10% खाटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। प्रशासनाकडून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्येही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। वारी काळात कोणतीही आरोग्य सेवा कमी पडू नये यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।